गेल्या काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन लाभार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आज काही लाभार्थी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. महिलांना अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पेन्शन मिळाली नसल्याचं या महिलांनी सांगितलंय. 15 ते 17 वर्ष झाले मला पेन्शन मिळत्या. केडीसी बँकेत मिळत होती आणि जसं आता लाडक्या बहिणीचं हे झालं तसं आमच्या पेन्शिलीचं असं गैरमेळ व्हायला लागला आहे. कमीत कमी 6 महिने झाली आमची पेन्शिल आमच्या ह्या बी खात्यावर नाही, दुसरे बँक पासबुक आहे तिथं बी नाही. आज सकाळी देखील मी जाऊन युनियन बँक चौकशी करून आलो. हायताचा दाखला द्या म्हणलीत, उत्पन्नाचा दाखला द्या म्हणलीत, आम्ही सगळं देऊन बसलो आहे. तर देखील आमच्या पेन्शिलीची काय शासनानं काय हे केलेलं नाही. कारण की आमच्या 2 मुली आहेत किंवा प्रत्येकीचे 1-2 मुले आहेत. ह्या ह्यानं महागाईनं चालणार कसं आमचं? आमची काय दुसरं काय येणं आहे का? आमची शासनानं आमची दखल घ्यावी हीच आमची नम्र विनंती आहे. मी संजय गांधीचे लाभार्थी आणि ह्या सर्व महिला संजय गांधीचे लाभार्थी आहेत. गेलं 6 महिने झालं सर आमची पेन्शन जमा झालेली नाही आहे. आम्ही संजय गांधीचं शहरमधल्या ऑफिसला हेलपाटे मारून आत्तापर्यंत म्हणजे बघितलं, तिथून पण आम्हाला काय प्रत्युत्तर मिळालेलं नाही. म्हणून शेवटी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला 11:15 वाजता इथं आलेलो आहे. 11:15 वाजता आल्यानंतर आम्हाला त्यांच्या साहेबांच्या पेकडून समजलं की 1 तासभर मिटिंग चालणार, तुम्ही तासभर बसा म्हणून. आम्ही 1 तासाचं 2 तास बसलो, पण आता 2 वाजायला आली दुपारचे, पण अजून पण आम्हाला काही साहेबांच्याकडून म्हणजे भेटण्याला वेळ मिळाला नाही. तरीसुद्धा तिने आम्हाला जे शहरचे तहसीलदार आहेत, संजय पवार साहेब का काहीतरी असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे भेटायला पाठवल्यानंतर तिने आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली की बाबा आवरण शासनाकडून आलेलं त्याला आम्ही काय करू शकत नाही, तुमची नावं द्या इथं आणि तुम्ही जावा. दरम्यान संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनानं ई-KYC करण्यासाठी सांगितलंय. मात्र अनेक लाभार्थ्यांनी ई-KYC केली नसल्यामुळं त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली नाही. त्यामुळे संबंधित कार्यालयात जाऊन लाभार्थ्यांनी ई-KYC करावे असं आवाहन उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांनी केलं आहे.